महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर। पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। पुणे सोलापूर महामार्गावर कारचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू, एक महिला गंभीर जखमी। पुणे सोलापूर महामार्गावर मोहोळ जवळ देवडी पाटीमध्ये शनिवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला। पनवेल येथून अक्कलकोट येथे दर्शनासाठी निघालेली एर्टिगा कार MH46 Z4536 या वाहनाच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सदर वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळून अपघात झाला। यामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर एक महिला जखमी आहे। अपघातग्रस्त कारमध्ये एकूण 6 प्रवासी, 3 पुरुष 3 महिला होते। सर्व प्रवासी एकमेकांचे मित्र असल्याचे समजून येत आहे। अपघातात 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून ज्योती जयदास टाकले राहणार सेक्टर 7 पनवेल जिल्हा रायगड या महिला प्रवासी जखमी झाले आहेत। जखमी महिलेस तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मोहोळ येथे दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। अपघातामधील मृतांची नावे माला रवी साळवे वय 40 वर्ष राहणार पंचशील नगर झोपडपट्टी सेक्टर नंबर 18 न्यू पनवेल, अर्चना तुकाराम भंडारे वय 47 वर्ष सेक्टर 7 खांदा कॉलनी पनवेल वेस्ट, विशाल नरेंद्र भोसले वय 41 वर्ष राहणार IBI MSO रूम नंबर 8 रेल्वे कॉलनी पनवेल स्टेशन जवळ पनवेल, अमर पाटील खारघर आनंदमाळी। अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पोलीस मदत पुरवून आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे। अपघात अत्यंत भीषण असून मृतदेह पूर्णतः वाहनामध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आले। सदर वाहन रस्त्यापासून अंदाजे 10 ते 15 फूट अंतरावर झुडपामध्ये अडकल्याची माहिती मोहोळ पोलिसांकडून समजते। मृत व जखमी व्यक्तींची सविस्तर नावे, पत्ते, माहिती तसेच अपघाताचे नेमके कारण याबाबत पुढील माहिती घेणे सुरू आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सोलापूर।